नवीन व्लॉगमध्ये। आणि आज आहे खूप स्पेशल दिवस म्हणजेच निखिलचा बर्थडे। तर बर्थडेसाठी आम्ही आलेलो आहे नाशिकला। नाशिक दर्शन आमचं पूर्ण झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या हॉटेलवरून निघतोय। आम्हाला जायचं आहे एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी। चला निघूया। हॉटेलमध्येच फिश टँक दिसलेला आहे, नीतू त्याच्यासोबत खेळते। हॉटेलमध्येच आहे साईबाबांची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती। बऱ्याच दिवसापासून आम्हाला ना राजस्थानी फूड खायचं होतं। आम्ही कधी खाल्लेलं नाही आहे राजस्थानचं फूड। तर या ठिकाणी आम्ही एक राजस्थानी हॉटेल बघितलं आहे, रजवाडी राजस्थानी फूड। तर त्या ठिकाणी आता जाणार आहोत, बर्थडे स्पेशल पार्टी। 4 दिवस नाशिकमध्ये खूप एन्जॉय केला आहे। सगळे देवदर्शन वगैरे झालं, पूर्ण नाशिक दर्शनच झाल्यासारखं झालं। तर ते व्लॉग पण तुम्ही बघा। आता सर्व सामान वगैरे घेऊन आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहोत, कारण आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे। राजस्थानी थाळी ऑर्डर केलेली आहे आम्ही। राजस्थानी हॉटेलमध्ये आलोय। राजस्थानी पोशाखमध्ये सगळेजण वाढतायत जेवायला। रजवाडी स्पेशल थाळीमध्ये हे सर्व पदार्थ आपण खाल्लेले आहेत। राजस्थानी रजवाडी थाल या ठिकाणी आम्ही आता जेवण केलेलं आहे। आलेली आहे आमची रिक्षा। आता आम्हाला जायचं आहे पुण्याला। नाशिक ते पुणे असा 200 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पुण्यात आलेलो आहे। एवढ्या प्रवासाला ना आम्हाला 6 तास लागले। संध्याकाळच्या वेळी खूप ट्रॅफिक होतं, त्यामुळे ट्रॅफिकमध्येच 1-1.5 तास गेला आमचा। घरी येऊन आता फ्रेश झालं आणि आम्हाला करायचं आहे बर्थडे सेलिब्रेशन। आज नीतूच्या बाबांचा बर्थडे आहे, तर आपण सेलिब्रेशन करणार आहोत। बर्थडे सेलिब्रेशनसाठी रांगोळी काढलेली आहे, केक आणलेला आहे। आपली नीतू छान असा फ्रॉक घालून बसलेली आहे बाबांच्या बर्थडेसाठी। तिचं आणि बाबांचं मॅचिंग झालंय आज। बर्थडे बॉय मस्त आवरून बसलेले आहेत इकडे। 7th हेवन मधून केक आणलेला आहे। केक दाखवा। अरे वाव, चॉकलेट केक आणि खूपच युनिक दिसतोय। बाबांना सर्वात अगोदर नीतूला ओवाळायचं आहे। ओवाळायचं चालू आहे, बघा कसं ओवाळते। आता आत्या निखिलला ओवाळायला लागलेत। ऑक्शन चालू आहे इकडे। बाबांना स्वीट चारायचं चालू आहे। इकडून पकडाव। केक आणलेला आहे, केकवर लिहिलेला आहे नित्याज बाबा आणि हा केक आहे चॉकलेट ग्लोब। आता कॅन्डल लावायची चालू आहे। जा ना नीतू बाबांजवळ। स्पार्कलची कॅन्डल आणलेली आहे। आता नीतूचे बाबा आणि नीतू दोघे जण केक कट करणार। चला, मॅचिंग मॅचिंग करून बसलेत। नीतूच्या पण हातात द्या। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू,
हॅपी बर्थडे डिअर बाबा. हॅपी बर्थडे टू यू. नीतू कसा आहे का केक? नीतू केक कसा आहे? फोटो काढायचंय का कसं? अरे केची घ्या रे घ्या. थँक्यू नीतू. नीतूने तिच्या बाबांसाठी बघा गिफ्ट काय दिलंय. मला गिफ्ट मिळाले. थँक्यू नीतू. माझ्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कोण खाते केक? नीतू असा कुठे खातात? बघा नीतूने कसा केक खाल्लाय. केक खाऊन नीतू बाबांना म्हणते की बाबा रोज केक आणत जा. खरं तर बर्थडे निमित्त आम्हाला संध्याकाळी पण बाहेर जायची इच्छा होती, पण दुपारीच आम्ही एवढं जेवण केलंय ना की आता तर काही जास्त भूक नाही, त्यामुळे आता हलकं फुलकंच काहीतरी खायचं. आत्यांसाठी बनवलेलं आहे त्यांनी नाचणीचं सूप. आता आत्या आणि नीतू नाचणीचं सूप खाणार आहेत. आज बरेच दिवसातून म्हणजे जवळपास 2 वर्षातून आम्ही घरी मॅगी आणलेली आहे. शक्यतो आम्ही घरी मॅगी आणत नाहीये. आज आता जास्त भूक पण नाही, त्यामुळे काहीतरी सिंपल करायचं होतं. मी म्हटलं की वरण भात करूया, तर निखिल म्हटले बड्डेच्या दिवशी वरण भात खायचं का? मग आत्याने त्यांच्यासाठी सूप केलं. आम्ही आमच्यासाठी आता मॅगी बनवतोय. मॅगीमध्ये पण ना माझी निखिलची चॉईस वेगवेगळी आहे. निखिलला ना कमी पाण्यात थोडीशी कच्ची राहिलेली मॅगी आवडते आणि मला जास्त पाण्यामध्ये थोडीशी अशी पातळ मॅगी आवडते. आता 2 प्रकारे वेगवेगळी बनवायला लागेल. मॅगी बनवून तयार झालेली आहे, अगदी जशी नीतूच्या बाबांना हवी आहे तशी. चला तर मग या व्लॉगचं करूया एंडिंग. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. नाशिक पासून पुणे